अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कान्होली येथील श्री संत अंबादास महाराज हे ईश्वरचरणी लीन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. समर्थ सद्गुरुजी अंबादास बाबांची महाराज की सारकोजी महाराज की समर्थ माताई महाराज की सद्गुरु भानुदास महाराज की श्री संत अच्युत महाराज की जनता जनार्दन की बोलो भारत माता की. देवाय विद्महे अंबादास बाबाय धीमहि तन्नो सूर्य उपासक प्रचोदयात्. देवाय विद्महे अंबादास बाबाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. ओम लहानुजी देवाय विद्महे अंबादास बाबाय धीमहि तन्नो सूर्य उपासक प्रचोदयात्. लहानुजी देवाय विद्महे अंबादास बाबाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. ओम लहानुजी देवाय विद्महे अंबादास बाबाय धीमहि तन्नो सूर्य उपासक प्रचोदयात्. लहानुजी देवाय विद्महे अंबादास बाबाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. ओम लहानुजी देवाय विद्महे अंबादास बाबाय धीमहि साधून घेतलं नाही मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई. मनुजा सुख कर हरी गुण किती तरी गेले देह सोडी साथी कवडी नेली मनुजा. साथी कवडी नेली मनुजा. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम मीशा आलंदी वल्लभम. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी आळंदी निवासी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याच परंपरेमध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वडला ग्रहणी प्रती या न्यायाने जी परंपरा संत निवृत्तीनाथ महाराजांकडून संत ज्ञानोबारायांपर्यंत आली त्याच परंपरेचे पायीक असणारे श्री संत हैबत बाबा आणि श्री संत हैबत बाबांच्या शिष्या श्री समर्थ मायबाई माऊली त्या समर्थ मायबाई माऊलींचे परमशिष्य समर्थ सद्गुरू आडकोजी महाराज आणि आडकोजी महाराजांचे 3 अग्रगण्य शिष्य असणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, समर्थ सद्गुरू लहानोजी महाराज आणि समर्थ सद्गुरू सत्यदेव बाबा या परंपरेचे पायीक असणारे समर्थ सद्गुरू श्री संत श्री अंबादास महाराज यांनी आपला संपूर्ण जीवनकाळ संपून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या न्यायाप्रमाणे आपलं संपूर्णता जीवन या ठिकाणी जगाकरता ज्यांनी झिजवलेलं आहे असे असणारे संत तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन या न्यायाप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केल्यानंतर आज समर्थ सद्गुरू श्री संत श्री अंबादास महाराज यांनी आपला देह या ठिकाणी ठेवलेला आहे. त्या महासमाधी निर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबा या ठिकाणी समाधीस्थ होत आहे आणि हा समाधी सुखाचा प्रत्यक्ष आनंद या ऐतिहासिक सोहळ्याचे आम्ही या ठिकाणी भागीदार होण्याकरता हा अलौकिक आणि असा दिव्य आनंद आमच्या डोळ्याने पाहण्याकरता आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो. खऱ्या अर्थाने कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो
असं आज वाटायला लागलं. प्रत्यक्ष संतांची समाधी आज या पवित्र अशा डोळ्यांनी या ठिकाणी अनुभवायला आम्हाला मिळाली. त्याबद्दल खरोखर या ठिकाणी जेवढं या समाधी सुखाचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थाने एक उत्तम अशा पद्धतीचं मार्गदर्शन पूजनीय सद्गुरू अंबादास बाबांचं होतं आणि त्या मार्गदर्शनातून समर्थ सद्गुरू परिवार या ठिकाणी हा निर्माण झालेला होता. आज सद्गुरू परिवारातील प्रत्येक शिष्याच्या मनामध्ये सद्गुरूंच्या जाण्यामुळे एक हळहळ व्याप्त स्वरूपामध्ये आहेत, अखंड आहेत, मंगल आहे अशी जी धारणा या ठिकाणी सगळ्यांची तयार झालेली आहे. या न्यायाप्रमाणे आज प्रत्येकाला या ठिकाणी समर्थ सद्गुरू अंबादास महाराजांचं पुढील काळामध्ये अतिशय सूक्ष्म आणि सूक्ष्म तत्वामध्ये सुद्धा या ठिकाणी व्याप्त तत्वामध्ये असं दर्शन या ठिकाणी प्रत्येकाला घडणार आहे. आणि बाबा गेले असं म्हणता येणार नाही, ते प्रत्यक्ष आपल्यामध्येच आहेत आणि प्राण स्वरूपामध्ये त्यांचं वास्तव्य आपल्यामध्ये आहे. फक्त त्या प्राणज्योतीपर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही प्रयत्न करावे लागतील. त्याकरिता मज हृदयी सद्गुरू जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी, केव्हा गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आची जैसे. महाराजांवरती निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येक साधकाला त्या आत्मसाक्षात्कारापर्यंत या ठिकाणी पोचता येणार, यामध्ये तीड मात्र सुद्धा शंका नाही. आणि असा अलौकिक सोहळा आज सद्गुरू कृपेने या ठिकाणी डोळ्याला अनुभवायला मिळाला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी या ठिकाणी समर्थ सद्गुरू अंबादास महाराजांना माझे हे शब्दसुमन म्हणूनच ही भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. जय हरी, रामकृष्ण हरी. माझं नाव श्री सुरेश नामदेवराव मेटकर. मी श्री गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता, सेवका श्री गुरुदेव सेवा मंडळ कांडोली येथील अध्यक्ष आहो. आणि आजचा जो श्री संत अंबादास महाराजांचा जो सोहळा आहे हा अत्यंत अशा चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे. आणि ही जी परंपरा आहे ही मायाबीपासून तर श्री संत अंबादास महाराजपर्यंत आलेली आहे. सर्वप्रथम मी एवढंच सांगू इच्छितो की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1935 साली जो सालबर्डीला महायज्ञ केला आणि त्या महायज्ञामध्ये भूतना भविष्य असं रोजच्या जवळजवळ लाखाच्या वर पंक्ता बसत होत्या. सर्व असा इतिहास घडला त्या महायज्ञाचा. आणि त्याचप्रमाणे श्री संत अंबादास महाराजांनी 1909 साली या ठिकाणी जो 109 कुंडी महायज्ञ केला, त्यानंतर दुसरा जो महायज्ञ झाला या ठिकाणी 109 कुंडीचा झाला. असा जो सोहळा आम्हाला आतापर्यंतही या ठिकाणी कुठं दिसलेला नाही, झालेला दिसला नाही. परंतु आमचे श्री संत अंबादास महाराज आमचे सद्गुरू या माऊलींनी आपल्या कांडोली ग्रामामध्ये जो 109 कुंडीचा 1909मध्ये जो सोहळा या ठिकाणी केला, त्या सोहळ्याचं वर्णन जेवढं केलं तेवढं अपूर्णच आहे. आणि त्याचप्रमाणे आमचं गाव आज जवळजवळ विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्येच नाही तर इतर प्रांतामध्ये सुद्धा खूप प्रचार झालेला आहे. महाराजांनी आपल्या गावाचा प्रचार केला आणि जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जय कष्टवती परोपकारे याप्रमाणे श्री संत अंबादास महाराजांनी आपल्या कोणाचंही भलं हो कसं होईल अनेक या ठिकाणी जे शिष्यमंडळी आहे, जे भाविक मंडळी या ठिकाणी येत होती आणि त्यांचं शांतवनच नाही तर त्यांना अनुभवसुद्धा येत होता की महाराजांनी जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपलं घडलं. म्हणजे संतकृपा झाली, इमारत फळाली. म्हणजे लोक दुःखी या ठिकाणी दुःखी येत होते आणि या ठिकाणी दुःख हरण करून एक आनंदात जात होते. अशी एक सेवा महाराजांनी खूप जोरदार केली. आणि ते आज त्यांचा आज या ठिकाणी जो समाधी सोहळा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे. अनेक ठिकाणचे या ठिकाणी
श्री गुरुदीक्षा मंडळाची मंडळी, श्री अखिल भारतीय गुरुदीक्षा मंडळाची मंडळी, त्याप्रमाणे बाहेरची सर्व भक्त मंडळी, इतर प्रांतामधून इतर साधू संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली होती आणि हा सोहळा भूताना भविष्य चांगल्या पद्धतीने पार पडला आणि आमचे जे विदर्भ परिक्रमा जे चॅनल आहे यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आम्हाला सेवा दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो. या ठिकाणी 2 शब्द माझे संपवतो. परमपूजनीय गुरुदेव, आज कान्होली तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील श्री संत अंबादास महाराज यांचा समाधी सोहळ्यानिमित्त आम्ही या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी विदर्भ परिक्रमा या चॅनलने सेवा दिली आणि त्या माध्यमातून इथे बोलण्याची संधी मिळाली. खरं तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज असे म्हणतात की जगाच्या कल्याणात संताच्या विभूतीन देह कष्टभीती परोपकारे. या जगाच्या कल्याणासाठी झटणारे श्री संत अंबादास महाराज यांनी आपलं आयुष्यभर समाजाचं कल्याण केलं आणि स्वतः त्यांनी मेहनत घेऊन आज एवढा मोठा इथं आश्रम निर्माण केला, इथं गोरक्षण निर्माण केलं, इथं भक्तनिवास निर्माण केले आणि रात्रदिवस इथं अन्नछत्र सुद्धा लावलेलं आहे. आणि त्या संत महात्म्याच्या आशीर्वादाने, अंबादास महाराजांच्या आशीर्वादाने लाखो भक्त इथं जुळलेले आहेत आणि लाखो भक्तांचा त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि महाराजांच्या आशीर्वादाने आज लाखो भक्त आनंदाने जीवन जगत आहेत. हा सर्वात मोठा अनुभव श्री संत अंबादास महाराजांचा आम्हा भक्तांना आहे आणि श्री संत अंबादास महाराज यांना या छोट्याच का शब्दामध्येच मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती परमपूजनीय श्री गुरुदेव आज रोजी जो श्री क्षेत्र कान्होली येथे समाधी सोहळा पार पडत आहे तो श्री संत अंबादास महाराज संत परंपरेतील एक महान संत विभूती. या समाजामध्ये अनेक संत होऊन गेले, परंतु संताची व्याख्या जर का आपण पाहिली तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संत मातेहुनी मायावी वैभव वसुनी गोसावी. असं जे संताचं एक ओळख आहे, ती ओळख संत अंबादास महाराजांच्या मते मला तरी वाटते की संत अंबादास महाराज हे एक संत परंपरेतील एक मोठे संत होते. जे एका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ही जी संताची व्याख्या काही संतांनी आणि महान व्यक्तींनी केलेली आहे. असे हे संत अंबादास महाराज श्री क्षेत्र कान्होली येथे हा भव्य दिव्य आश्रम त्यांचा आहे. इथे कितीही मोठा आला किंवा कितीही लहान आला तरी बाबांसमोर ते सगळे समान होते. आज बाबांनी 82 वर्षापर्यंत जे आपलं आयुष्य समाजासाठी झिजवलेलं आहे, समाजासाठी ते जगलेले आहे, त्या समाजामध्ये त्यांनी एक संता जगाचे आणि समाजाचे मायबाप असतात आणि समाजावर ज्या वेळेला संकट येते ते संकट संत आपल्यावरती ओढवून घेतात. हे सिद्ध आज केलेलं आहे. आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा जो समाधी सोहळा या कान्होली क्षेत्रामध्ये घडत आहे, मला तरी वाटतं की भूतोन भविष्य हा समाधी सोहळा कायमस्वरूपी सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे. तुमचं आमचं भाग्य आहे की या संतांची संगती आपल्याला लाभली आणि पुढेही संत हे देहरूपाने गेले तरी ते शक्तिरूपाने इथे कायमस्वरूपी राहत असतात आणि अंबादास महाराज हे इथंच राहणार आहेत, कायमस्वरूपी त्यांचा वास राहणार आहे. या सोहळ्याप्रसंगी मी अंबादास महाराजांच्या चरणी, बाबांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद. जय गुरु. श्री गुरुदेव आणि चराचरामध्ये वास करणारे गुरुदेव शक्ती गुरुमावली श्री संत अंबादास महाराज. या ठिकाणी हा जो होम दिसतो आहे तुम्हाला, जनकल्याणासाठी 109 कुंडी यज्ञ बाबांनी या ठिकाणी घेतला होता आणि त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातून परराज्यातून सुद्धा या ठिकाणी मंडळी आली आणि अच्युत महाराजांनी अंबादास बाबांच्या होमाविषयी हे उद्गार काढले की अंबादास महाराज ने जंगल में मंगल कर दिया. असे हे थोर महात्मा श्री संत अंबादास महाराज. आपल्याला म्हणता येते की नैनन छिंदंती शस्त्राने नैनन दहती पावकः न चैनम क्लेदयम त्याप न शोषयती मारुतः. याप्रमाणे संत महात्मे कधी जात नसतात. वंदनीय श्री संत अच्युत महाराज ब्रह्मलीन झाल्यानंतर मी या ठिकाणी जेव्हा रडत आलो तेव्हा बाबा मला लहानोजी महाराजांच्या कुट्यामध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी मला सांगितलं की नाटकामध्ये जसा कलाकार हा फक्त पडद्याच्या आड होतो तसा संत महात्मे हे कधीही जात नसतात, ते फक्त पडद्याच्या आत जात असतात. आणि म्हणून सदैव संत गेले असे कधी समजू नये. संत हे चिरंतन असतात,
त्यांचा आत्मा हा अमर असतो, कारण ते पुण्यात्मा असतात आणि जगाच्या कल्याणाकरता ते आलेले या ठिकाणी असतात. आणि ज्या ज्या मंडळींचं जे जे दुःख होतं ते सर्व दुःख बाबांनी या होमावरच हरण केलेलं आहे. कोणाचा आजार असो, कोणाचं काही वाईट झालेलं असो, तर बाबा या ठिकाणी यायचे, नारळ तूप समिधा त्याला टाकायला लावायचे, त्याला फेऱ्या मारायला लावायचे. असा हा सिद्ध कुंड आहे जो 109 कुंडीमध्ये श्री संत अच्युत महाराजांच्या पावन उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. तेव्हा सर्व भक्तांनी बाबा गेले असे समजू नका, कारण गजानन महाराजच्या पोथीत जसे म्हटलेले आहे की मी गेलो असे समजू नका आणि भक्तीत अंतर करू नका, त्याप्रमाणे अंबादास महाराजांच्या सेवेमध्ये कोणीही अंतर करू नये आणि बाबा गेले असं कोणी समजू नये, असे मी सर्वांना नम्र विनंती करतो. जय गुरुदेव. सद्गुरू श्री संत अंबादास महाराज की जय. बाबांनी होम हवनाचं काम केलं त्या ठिकाणी हा संपूर्ण जंगलचा भाग होता. येण्याची सोय ते एस टीमध्ये होते. त्यांनी स्पेशल एस टी या ठिकाणी दर्यापूर ते कान्होली या ठिकाणी लावली. शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी या ठिकाणचं गवत काडी साफ केलं. आणि प्रसंग असा झाला की 2 महिन्याआधी बापूसाहेबांनी या 10 दिवसाच्या होम हवनासाठी जो अतिरुद्र यज्ञ म्हणून त्याला जगाच्या कल्याणासाठी केला, तेव्हा 2 महिन्यापासून बाबांनी या ठिकाणी सगळं लाकूड फाटा जमा केला. परंतु काय परिणाम झाला की जमा केलेलं 2 महिन्यापासूनचं जे इंधन होतं ते एकाच दिवशी संपलं. आणि मग ब्राह्मण वृंद देशमुख बापूला म्हणाले की तुम्ही यज्ञ बंद करा. सर्व मंडळी पूर्ण आपल्या महाराष्ट्रावर, अमरावतीवर फिरली आणि त्याच्यामध्ये हा यज्ञ मग त्या ठिकाणी प्रज्वलित राहिला. असे काही काही प्रसंग सांगितले आहेत की एका भक्ताने आपल्या घनाने हे फोडलं, तो यज्ञ प्रज्वलित होता. या ठिकाणी योगायोगाने आमचे लांडगे साहेब आले, हे सुद्धा त्या यज्ञाच्या वेळेस उपस्थित होते साहेब तुम्ही. आणि म्हणून अनेक प्रकारची या ठिकाणी मदत अशा थोर बाबाच्या भक्तांनी केली आणि तो यज्ञ त्या ठिकाणी पार पडला. माझं नाव तुषार सुखदेवराव लांडगे आहे. मी अमरावती येथे राहणार आहे आणि बाबांचा भक्त आहे. तर बाबांचा जेव्हा 75वा जन्मदिवस होता, तेव्हा 75व्या जन्मदिवशी आम्ही सर्वांनी मिळून संकल्प केला होता की 75व्या जन्मदिवसापर्यंत आपण अखंड 75 तास जो लहानोजी महाराजांचा मंत्र आहे तो मंत्रोच्चार करायचा आणि 75 तासही होम पेटता ठेवायचा, असा आम्ही सर्वांनी मिळून संकल्प केला होता की जेणेकरून अंबादास बाबांनी जे आम्हाला सांगितलं की सर्व मानवजातीचं कल्याण व्हायला पाहिजे आणि सर्वजण सुखी राहिले पाहिजे, या दृष्टिकोनातून हा मंत्र जर उच्चारत राहिलो तर त्या वेव्स ज्या आहे त्या सर्वांपर्यंत पोहोचून सर्व मानवजातीचं कल्याण होऊ शकते. त्यामुळे आम्ही या भावनेतून तो यज्ञ अखंड 75 तास केला होता. नाव संत सदाशिव वानरे, राहणार अकोला. इथं महाराज राहत होते आणि त्यांची धान्याची जागा इथं ध्यान करत होते खाली. श्री संत अंबादास महाराज हे त्यांचं ठिकाण आहे राहायचं आणि ध्यान करायचे. इथं सकाळी 4 वाजता उठले, आंघोळ करणं आणि ध्यानाला 2 तास 3 तास कधी 4 तास कधी 5 तास बसायचे. जसे बाहेर आले तसे मग आपल्या होम हवन करायचे. भाविक भक्त भरपूर येत होते इथं. आज अंबादास महाराज हे विधी झालेले आहे आणि त्या कार्यक्रमावर विदर्भ परिक्रमाचे संचालक आलेले आहेत. यांचं मी इथं स्वागत करतो. त्यांना या आश्रमाबद्दल माहिती पाहिजे होती. महाराज हे कान्होली तीर्थक्षेत्र या गावातले आहेत. इथे जवळजवळ गोरक्षणच्या ज्या गायी आहेत ह्या जवळजवळ 150 ते 200 गायी आहेत. महाराजांनीच हा गोरक्षण इथं तयार केलेलं होतं. या गोरक्षणनंतर इथं यामधून शेतीसाठी बैल मिळतात, खत मिळते. त्यानंतर एक खबूतर आलं होतं तिथं. महाराजांनी त्या एका खबुराचे हजारो खबूतर केले. महाराज हे प्राण्यावर प्रेम करणारे होते. महाराजजवळ त्यानंतर कुत्रे हे एक त्यांची वैशिष्ट्य होते. आणि सर्वात मोठा एक महाराज गुण असा होता, जे गाडगे महाराज होते, भुकेलेला अन्न, ताणलेला पाणी. भक्त इथं आलेले होते, त्यांचा निवासाची, जेवणाची व्यवस्था हे महाराज स्वतःहून करत होते. हा परिसर जवळजवळ 20 एकरामध्ये विस्तीर्ण झालेला आहे. या
2 महिन्यात महाराजांची थोडीशी तब्येतवर असर झाला आणि वयसुद्धा झालं होतं. जवळजवळ ते 85 वर्षाचे होते. अंबादास महाराज हे प्रसादिक लहानोजी महाराजाच यांचे होते. जेव्हा लहानोजी महाराजांच्याकडे अंबादास महाराज गेले तेव्हा लहानोजी महाराजने भीतीकडे तोंड करून अंबादास महाराज यांना दृष्टांत दिला, चालले का हो त्या घरी. त्यामुळे महाराजांनी या कान्होली तीर्थक्षेत्रात येऊन हा विस्तीर्ण असा महाराजांचा मठ इथं तयार झाला. जीवनात या सजीवसृष्टीत ज्याला जीवन आहे त्याला मरण अटळ आहे. तसेच महाराजांचं सुद्धा आज मरण झालं, पण ते विदेही चंद्र सूर्य तारे जिथपर्यंत राहतील तिथपर्यंत त्यांचा गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज यांच्यासारखा वास राहील. आपण विदर्भ परिक्रमा हे चॅनल घेऊन इथे आलात. आपलं उत्तरोत्तर चॅनल वळत जावं ही ईश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद. मी राजेश मारुती रोकडे, पंढरपूर. बाबांची माझे गेले 15 वर्षापासून संबंध आहेत. बाबा पंढरपूर आषाढी वारीला आले होते. बाबांची प्रकृती तिथं खालावली. बाबांची प्रकृती खाल्यानंतर पंढरपूरला जवळजवळ 14-15 लाख पब्लिक असतं. आत्ताची परवाची वारी बघितलं तर 20 लाख पब्लिक होतं. वारीत बाबांची तब्येत खालावली. बाबा सिरियस झाले. बाबा सिरियस झाल्यावर मला बापू आले. बापूंनी, राजभाऊ आपल्याला बाबांची तब्येत सिरियस झाली आणि डॉक्टरांना आणायला लागतं. बापूंना म्हणलं, बापू डॉक्टर पंढरपुरात येऊ शकत नाहीत, कारण का 15 लाख पब्लिकामध्ये गाडी आणणं शक्य नव्हतं. बाबांना हॉस्पिटलमध्ये नेणं, ॲम्ब्युलन्स येणं शक्य नव्हतं. बाबांची गाडी सोडणं अवघड होतं. बापू म्हणले काही पण करावं लागतं, पण आपल्याला डॉक्टर आणावं लागतं. डॉक्टर बापू सिरियस झालेले आहेत. महाराजांना सिरियस झाल्यानंतर मी महाराजांकडे गेलो. महाराज काही बोलेना, काहीच करणार. आज सगळे लोक असे विचित्र बघू लागले सगळे. नाही लजात मी माझी बाईक काढली आणि दवाखान्यात डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांना म्हणलं तुमची मी बॅग भरलेली आहे. नाही म्हणलं तुम्ही काही समजा, दंडलशाही समजा किंवा गुंडगिरी समजा किंवा माझी संपर्क, माझे भक्त, माझे गुरु हजर आहेत, माझ्या गुरुसाठी तुम्हाला या लागणार आहे. डॉक्टर म्हणले नाही हे शक्य नाही, तुम्ही मला असं नेऊ शकत नाही. म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही नाही आलं तर मी नेणार, उचलून येणार तुम्हाला, पण माझे गुरु आजारी आहेत, गुरूंची तब्येत सिरियस झालेली आहे. ज्या टायमाला डॉक्टरांनी मी आश्रमावर आणलं पंढरपूरच्या, त्या टायमाला त्यांनी डॉक्टरांची परिस्थिती बघितली. ते म्हणले नाही तुमचं रोकडे बरोबर आहे, तुम्ही अगदी योग्य केलं मला आणलं ते. त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना 2 सलाईन दिले. डॉक्टर म्हणले मला अजून 4 वाजता मी न्यायला. ज्या डॉक्टरांना त्यांना जे बाबांचा अनुभव आला ते डॉक्टरांनी तिथे फी तर घेतलीच नाही, पण डॉक्टरांची दर्शनाला त्यांनी दुसऱ्या दिवशी परत बाबांचे आले आणि तिथे सलाईन लावून बापू म्हणले कायच चमत्कार आहे. हे सगळा चमत्कार पांडुरंगाने आणि बाबांनी करून घेतला आमच्याकडून. मी राजेश मारुती रोकडे, पंढरपूर. गुरुदेव तथा आदर्श रूपाने सृष्टीच्या कणाकणामध्ये वास करणारे भगवान विश्वचालकाची शक्ती. आज आम्ही समर्थ सद्गुरू श्री अंबादास महाराज कान्होली नरदोळा यांच्या समाधिस्थ झाल्यामुळे आम्ही सर्व लोक इथं आलेलो आहो. महाराजांच्या संपर्कात मी रवींद्र रामकृष्ण कवळकर, माझं गाव आहे देवरी, तालुका अकोट, जिल्हा अकोला. मी महाराजांच्या संपर्कात कमीत कमी 2001 पासून जुडलेलो आहे महाराजांना. महाराजांसारखा निस्वार्थ आणि खरा संत सध्या तरी नाही आहे. आणि महाराजांनी एक आहे संत दुनिया में खड़े तभी रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं ढली, इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जगह आज तक नीचे नहीं ढला. असे आमचे समर्थ सद्गुरू अंबादास माऊली. या माऊलीने फक्त जगावर प्रेमच केलं. जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टीची परोपकारे असे हे संत होऊन गेले. या संतांनी जास्तीत जास्त जनसमुदाय भक्त जोडलेले आहेत आणि त्या भक्तांचं भलं केलेलं आहे. असे कितीतरी अनुभव आहेत, कितीतरी चमत्कार आहेत माझ्यासोबत. महाराजांनी असे असंख्य असे चमत्कार करून मी एक महाराजांचा भक्त जोडलेला आहो. आणि महाराज हे चमत्कार करत नसून त्यांचा एक प्रत्येक भक्ताला त्यांनी काहीतरी देऊन गेले. आणि भक्त कोणाही बारांचं म्हणणं होतं किंवा सत्य खोटं टिकणार नाही आणि सत्य लपणार नाही. महाराजांचे काही शब्द हे सत्य होत असत आणि महाराजांनी बोललेला शब्द कधीच वाया गेलेला नाही. मी माझ्या जीवनामध्ये असंख्य असे माझ्यावर संकट आले, ते महाराजांनी पूर्णपणे बरे केले आणि मला आज चांगल्या मार्गाने लावलं. महाराजांनी सदैव महाराजांच्या सेवेत राहतो, अशा निस्वार्थ संतांच्या सेवेत राहण्यात सदैव आनंद आहे. आणि त्यांनी सर्व भक्तांना आनंद करून दिलं, म्हणून हा सर्व जनसमुदाय त्यांच्यासाठी
करण्यासाठी आज जमला आहे. आणि या संस्थांसारखं एक संस्थान, एक महाराजांची एक शिस्त, अशी शिस्त अद्यापही कुठं नाही. एक गजानन महाराज संस्थान आणि एक समर्थगुरू अंबादास महाराज काननदोळा यांची जर शिस्त पाहिली तर एक अलगच शिस्त आहे. अशी शिस्त. आणि या आश्रमामध्ये महाराजांनी सर्वप्रथम तर गाईचं गोरक्षण आहे. आणि या गोरक्षणमध्ये महाराजांनी 600 ते 700 गाई गोरक्षणमध्ये आहेत. आणि या गोरक्षणच्या माध्यमातून आणि गाईच्या सेवेच्या माध्यमातून महाराजांनी एक महाराज एक ब्रह्मचारी, बालब्रह्मचारी म्हणून महाराज होते. महाराजांनी संपूर्ण आयुष्य तपामध्ये आणि जपामध्ये गमावलेलं आहे. महाराज जेव्हा प्रत्येक वेळेस भुयारात जप करत असत आणि तप करत असत, त्या तपाच्या आधारे महाराजांना एक शक्ती प्रदान झाली. आणि या शक्तीच्या आधारे महाराजांनी सर्व भक्तांचं भलं केलं. भक्तांना ज्या भक्तांना संकट आहे, ज्या भक्तांवर काहीतरी एक हे आहे, त्यांना महाराजांनी त्या संकटातून काढलं. आणि सर्व भक्तांच्या बिमाऱ्या आपल्या अंगावर घेऊन महाराज स्वतः आज दिनांक 18 तारखेला समाधी झाले. काल आम्ही महाराजांसोबत होतो. महाराजांसोबत 21 दिवस आम्ही दवाखान्यामध्ये चक्रा मारल्या. आणि महाराज सांगत होते, महाराजांनी जे घडलेले हकीकत आहे ते सर्वप्रथम महाराजांनी सांगितलेले आहे. त्यानंतर या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्यानंतर महाराजांची ज्याप्रमाणे महाराज दर पौर्णिमेला वारी करत असत, त्याप्रमाणे कालसुद्धा महाराजांची एक वारी झाली. आणि त्या वारीच्या नंतर रात्री 1:21 महाराज आपल्या आश्रमामध्ये पोचले. आणि त्यानंतरचा कार्यक्रम आज महाराजांना समाधी देण्यात आली. अशा प्रकारे आमच्या या समर्थगुरू अंबादास महाराजांनी जनसमुदाय जोडून जास्तीत जास्त संतांचं वाङ्मय सांगून संत रूपाची एक अलग ओळख करून दिलेली आहे. है संत दुनिया में खड़े तबही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों आज तक नीचे नहीं डली. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जग आज तक नहीं डला. समस्त गुरु अंबादास महाराज की जय. समस्त गुरु लहानूजी महाराज की जय. समस्त सत्यदेव बाबा की जय. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज. समस्त गुरु अंबादास महाराज की जय. नमस्कार, माझं नाव तुषार हेमंतराव गावंडे आहे. सर्वप्रथम आमचे सर्वांचे गुरु समर्थ अंबादास बाबा हे काल ब्रह्मलीन झाले. आणि आम्ही सर्व गुरुपरिवारातली लोक त्यांना बाबा म्हणत होतो. आमचा हा परिवार नक्कीच त्यांच्या नसण्याने पोरका झालेला आहे. बाबासोबत जवळपास 1997पासून आम्ही जुळलेलो आहे. म्हणजे जवळपास 25 ते 30 वर्षाचा कालावधी झालेला आहे. बाबासोबत आम्ही इतके लहान मोठे अनुभव घेतले. बाबाच्या आश्रमामध्ये आम्ही निबंधनीय, जसं त्यांचे जे गुरु होते आडकुजी महाराज, यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला होता. 100 वर्षाचं आयुष्य जगले. 100 वर्षाच्या आयुष्यानंतर त्याच दिवशी त्यांनी सजीवन समाधी घेतली होती त्रिपुरी पौर्णिमेला. ह्या सजीवन समाधीच्या कालावधीमध्ये त्यांनी 3 संत निर्माण केले होते, वंदनीय राष्ट्रसंत, गाडगे बाबा आणि लहानोजी महाराज. आमच्या अंबादास बाबांना ह्या तिन्ही संतांचा आशीर्वाद होता. आणि त्यांच्या या आश्रमामध्ये ह्या तिन्ही कृती आम्हाला सर्वांना पाहायला मिळत होत्या. वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार पाहायला मिळत होते, गाडगे बाबांची स्वच्छता पाहायला मिळत होती, आडकुजी महाराजांचे विचार या ठिकाणी पाहायला मिळत होते, मायबाईपासूनचा वारसा ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत होता. ह्या 25 ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही महाराजांचे, बाबांचे एवढे सारे चमत्कार पाहिलेले आहे. त्यांनी प्रत्येक आपल्या भक्तावर इतकं निस्सीम प्रेम केलेलं आहे की प्रत्येक भक्तांना अशी एक आपुलकी बाबांबद्दल होती. आणि नक्कीच प्रत्येक भक्तावर बाबांची एवढे लक्ष असायचं. भक्त आल्यापासून त्यांनी महाप्रसाद घेतला काय, तो कधी जाणार, इथपासून आजही आम्हाला आल्यानंतर मला पहिला प्रश्न असा पडला की आज मला सुट्टी कोण देईल. कारण बाबा आम्हाला इथे आल्यानंतर आम्हाला सुट्टी देत होते की आता तुम्हाला सुट्टी झाली, आता तुम्ही घरी जाऊ शकता. पण आज असा विचार येतो आहे की आम्हाला सुट्टी द्यासाठी आमचे बाबा नाही आहे. पण एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. एक माहिती अजून देतो आपल्याला. 2010मध्ये महारुद्र 109 कुंडी यज्ञ झालेला आहे. तो यज्ञ सत्यदेव बाबांनी केलेला आहे. मला त्यावेळेचं साल आठवत नाही आणि मी लहान असेल. तर त्या यज्ञानंतर सालबर्डीच्या बाबांनी 2010मध्ये तो यज्ञ केला इथे. त्या
यज्ञामध्ये इतके लोक होते आणि त्या यज्ञानंतर पूर्ण हा परिसर एकदम उजळून गेला. त्याच्यानंतर आमच्या इथे बाबांना गाई वासरांचा खूप शौक होता. तुम्ही बघू शकता की इतकं मोठं गौरक्षण आहे. कधी कोणाला बाबा गाई कोणालाच देत नव्हते. जरी ते दूध दो की ना दो ते इथेच राहणार. त्यांच्यासाठी चारा गोळा करणं म्हणजे बाबा स्वतः गावोगावी फिरत होते त्यावेळेस चारा गोळा करण्यासाठी. नंतर मग सगळे जे भक्त मंडळी आहेत ते जात होते. तर गौरक्षण खूप मोठं गौरक्षण आहे. आपण एकदा गौरक्षण तुमच्यामार्फत दाखवून द्यावा की काय त्या गौरक्षणची किमया आहे. आणि कोणत्याच प्रकारचे इथं व्यवसाय नाही त्या गौरक्षणचा. फक्त सेवा म्हणजे सेवा हाच एक त्यांचा उद्देश होता. आणि तुम्ही जर स्वच्छता बघाल तर हे आता जे तुम्हाला दिसतं आहे काळी कचरा हा एवढूसक दिसून होता. एक जरी आहे तर बाबा सगळ्यांना चला झाडा. एकदम स्वच्छ परिसर. जर ह्याच्या आधी जे तुम्ही काही व्हिडिओज बघितले असेल किंवा जे रामनवमी जे निरनिराळे कार्यक्रम झाले आहेत त्यांचे व्हिडिओज बघा. बाबांचं स्वच्छता म्हणजे स्वच्छताच हवी होती बाबांना. आणि शिस्त, स्वच्छता, सत्यता आणि आचरण हे बाबांचं मेन ज्याला म्हणतो आपण हे त्यांचं आचरण होतं जीवनभराचं. आणि तेच सगळ्या भक्तांना बाबा देतात. जय गुरुदेव. माझं नाव आकाश अशोक चांडक आहे. मूर्तिजापूरला मी राहतो. श्री संत अंबादास महाराज आज ब्रह्मलीन झाले. श्री संत अंबादास महाराजांच्या मी शरणी 2002पासून आहे. अंबादास महाराज ह्यांना लहानोजी महाराजांचा प्रसाद होता. सत्यदेव बाबांचा ही प्रसाद होता आणि तुकडोजी महाराजांची वाणी होती. तुकडोजी महाराजांची वाणी सत्यदेव बाबाच्या मार्फत अंबादास महाराजांना मिळाली होती. लहानोजी महाराज आणि बाबांना फक्त शिव्या दिल्या आणि बाबांनी ते अंबादास महाराज संत अंबादास महाराज झाले. हे काही सोपं नाही आहे, सोपी वाणी नाही. हे लहानोजी महाराज हे खूप तपस्वी तसेच आमचे अंबादास महाराज झाले होते. हे जे मागचा 2 वर्षाचा जो काळ होता अंबादास महाराजांचा ते हुबहू लहानोजी महाराजांचा ते रूप दाखवत होते. जागोजागी रूप दाखवत होते. जर तुम्ही लहानोजी महाराजांची पोथी वाचली असेल तर तुम्हाला अंबादास महाराजांची वागणूक, अंबादास महाराजांचं सगळं जे दिनचर्या वगैरे होती हे सगळं लहानोजी महाराजाचं रूपच होतं. बाबांना आम्ही असंच एकदा म्हटलं रात्रीच्या वेळेस. म्हटलं कोणाला जर दर्शन करायचं आहे लहानोजी महाराजचं तर इथं येऊन जा. बाबांनी एकदम स्मित हास्य दिला. बाबांनी प्रत्येक भक्ताला एवढं प्रेम दिलेलं आहे हे फक्त त्या भक्तालाच माहिती आहे. हे एवढं सोपं नाही आहे. प्रत्येक भक्ताला वैयक्तिक जे प्रेम दिलेलं आहे हे कोणालाही तुम्ही विचारा. कोणत्याही कोपऱ्यात जा बाबांच्या भक्ताला, त्याला विचारा. तो अश्रूच निघणार त्याच्या डोळ्यातून. पण त्याला हे ठाम विश्वास आहे की बाबा माझे इथेच आहे. बाबाबद्दल खूप अगाध शक्ती आहे अंबादास महाराजांची. ही कोणी काही सोपी समजू नये. फक्त ते कधीच दाखवत नाही. त्यांच्याकडे पूर्ण सगळ्या जितक्या 64 कला म्हणतात सगळ्या 64 कला बाबांजवळ आहे. पण बाबांनी कोणत्याच कलेचा ना स्वतःसाठी नाही ना कोणासाठी नाही, फक्त भक्ती, आचरण, सत्यता हाच बाबांनी सगळ्या भक्तांना मार्ग दाखवला. शिस्त तर बाबा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की शिस्त म्हणजे काय असते. आणि आता आपल्या ह्या भक्तांची जिम्मेदारी आहे की आपण बाबांचे जे शब्द दिले आहे बाबांनी, शिस्तीने राहा आणि सत्यताने राहा, हे आता आपल्याला पाळून दाखवायचं आहे आणि सिद्ध करायचं आहे की आम्ही अंबादास महाराजचे खरे भक्त आहोत. जय गुरुदेव. मी 25 वर्षापासून मी अशोक चांडक मूर्तिजापूर 25 वर्षापासून इथं येऊन राहिलो आणि बाबाचे प्रत्येक प्रकारचे चमत्कार आहे आणि जादू नाही, मंत्र नाही, धागा नाही, दोरा नाही. इथं बाबाचं म्हणणं भक्ती करा, भक्तीतून सगळे मार्ग निघतात. आता आम्हाला इतकं प्रमाणाच्या बाहेर दुःख झालेलं आहे. बाबा आमच्यापासून एकदम निघून गेले.